मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. धुळे शहरातील न्यू शेरे पंजाब लॉजमधील रूम नंबर 122 मध्ये वैध कागदपत्राशिवाय बेकायदेशीररित्या राहत असलेल्या परदेशी नागरिकांना धुळे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धुळे शहरातील जुना आग्रा रोडवरील न्यू शेरे पंजाब लॉज येथे जाऊन रूम नंबर 122 या ठिकाणी पोलिसांनी तपासणी केली असता या ठिकाणी मोहम्मद मेहताब बिलाल शेख वय 48 वर्ष, शिल्पी बेगम मोहम्मद बेताब शेख वय 43 वर्ष, ब्युटी बेगम पोलस शेख वय 45 वर्ष आणि रिपा रहीफ शेख वय 30 वर्ष असे मिळून आले. धुळे पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता त्यांनी मोहम्मद शेख व शिल्पी बेगम हे पती पत्नी असून नमूद महिला मुबोली बहीण असल्याचे सांगून चारही बांगलादेशी नागरिक असल्याचे सांगितले. बेरोजगारीला कंटाळून कोणतीही वैध प्रवासी कागदपत्राशिवाय व मुलकी अधिकारी याची परवानगी न घेता घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून शेर पंजाब इथे राहून धुळे शहरात मिळालेल्या त्या ठिकाणी कामधंदा करण्यासाठी कायम राहण्यासाठी घरचा शोध घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यांना अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की हॉटेल न्यू शेरे पंजाब लॉज येथे काही लोक राहत आहेत आणि ते बांगलादेशी असण्याची दाट शक्यता आहे. तर एसीबीच्या टीमने तिथे आपण एक रेड केली असता तिथे आपण 4 लोकांना अटक केलेली आहे. त्यांची नावं अशी आहेत की मोहम्मद मेहताब बिलाल शेख, शिल्पी बेगम मोहम्मद बेदाब, ब्युटी बेगम पोलस शेख आणि रिपा रफीक शेख या 4 आपण आज अटक केलेली आहे आणि त्यांना भारतात प्रवेश तसेच परकीय नागरिक आदेश आणि BNS याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे. याच्यामध्ये हे सगळे लोक बांगलादेशी आहेत आणि त्यांनी इथे येऊन त्यांचं वास्तव्य मुंब्रा येथे इंदिरानगर येथे होतं आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावर आता कारवाई केलेली आहे आणि हे कसे आले काय आले याचा तपासामध्ये आपण निष्पन्न करतो. त्याच्यापैकी जो मुख्य आहे मोहम्मद बिलाल शेख हा जवळजवळ 20 वर्षापासून मुंबई येथे राहत आहे. त्याची ही जी दुसरी आहे शिल्पी बेताब ही त्याची बायको आहे पण ही बँगलोर येथे घरकाम करते आणि हे जे दुसरे आहेत ब्युटी बेगम पोलस आणि रिपा रफीक शेख या दिल्ली येथील राहणारे आहेत. यांना 4घांनाही एक XYZ एजंट आहे जो आता आम्हाला ताब्यात आम्ही त्याला अटक करणार आहोत. त्याच्या मार्गावर आम्ही आहोत. त्यांना इथे आणलेलं आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी धुळ्याला इथे त्यांना एक काही बिझनेसमध्ये ते इन्व्हॉल्व्ह होणार होते अशी प्राथमिक माहिती आहे. आपली त्याच्यावर पूर्वीचे काही गुन्हे आहेत का आम्ही त्याची माहिती काढत आहोत. परंतु याच्यापैकी 2 लोक जे आहेत ब्युटी बेगम पोलस आणि रिपा शेख यांचा जन्म देखील भारतामध्ये झालेला आहे परंतु ते इल्लीगल आहेत. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 40,000 रुपये किमतीचे 4 मोबाईल ताब्यात घेतले आहेत. त्यांच्याकडे बांगलादेशी असल्याचे कोणतेही वैध पासपोर्ट व व्हिसा आढळून आले नाहीत. पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमराइड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshhospital.com.